अदानींवरून महापालिका निवडणुकीमध्ये राजकीय घमासान सुरू आहे। आपला उद्योग किंवा उद्योगपतीला विरोध नसून 10 वर्षात एकच व्यक्ती एवढा मोठा कसा होतो असा सवाल विचारत राज ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावलाय। महायुतीच्या सभेत राज ठाकरेंच्या अदानींबाबतच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीसांना उद्योगांच्या ग्रोथची लिस्ट वाचून दाखवली होती, त्याला राज ठाकरेंनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेतून उत्तर दिलंय। अरे वेड्यांनो, 2014 साली हा महाराष्ट्र, हा देश, भारत जगातली 11वी अर्थव्यवस्था होता। आता तो जगातली 3री अर्थव्यवस्था झाला। जगामध्ये एवढी मोठी अर्थव्यवस्था विस्तारित झाल्यानंतर हजारो उद्योजक या ठिकाणी तयार झाले आणि जे उद्योजक या ठिकाणी होते त्या सगळ्यांनी प्रचंड मोठा विस्तार केला। त्या प्रत्येकाची नेटवर्थ वाढली, प्रत्येकाचा रेव्हेन्यू वाढला, प्रत्येकाचं ऑपरेशन वाढलं। मी तर या ठिकाणी 25 कंपन्यांचंच फक्त बॅलन्स शीट आणलं आहे आणि त्यातल्या काही प्रमुखांचं वाचून दाखवतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल नरेटिव्ह काय आहे। मुळात मी माझ्या भाषणामध्ये पण मी ही गोष्ट सांगितली होती, हा विषय कुठच्या उद्योगपतीच्या विरोधातला किंवा उद्योग समूह किंवा उद्योग येऊ नये याच्या विरोधातला हा विषय नाही आहे। विषय आहे की उद्या अंबानी असतील, टाटा असतील, इतर उद्योग समूह असतील, बिर्ला असतील, कोणी हिंदुजा असतील, अजून कोणी लोक असतील, त्यांना इथपर्यंत पोहोचायला साधारणपणे 50, 60, 100 वर्ष लागलेली आहेत। पण ह्यांच्याही पलीकडे एक माणूस जातो आणि तो 10 वर्षातच फक्त मोठा होतो। माझा विषय तिकडे आहे। म्हणजे उद्या तुमचं सिमेंटपासून, स्टीलपासून, पोर्ट्सपासून, एअरपोर्ट्सपासून, विजेपासून या सगळ्या गोष्टींची मोनोपॉली ज्या वेळेला एका माणसाकडे यायला लागते त्यावेळेला एखादा माणूस हा या देशाला वेठीस धरू शकतो आणि त्याला सगळ्या गोष्टी पुरवणारं हे केंद्र सरकार ज्या वेळेला असतं आणि त्यांना ज्या वेळेला केंद्राकडनं ज्या वेळेला पूर्णपणे एक रेड कार्पेट असतं आणि कुठेही जा आणि काही करा, माझा आक्षेप इकडे आहे। पुणे दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी गौतम अदानी यांच्यावरून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलेला आहे। पुण्यामध्ये अगदी थोडक्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप कुणाला मोठं करते आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे जनतेच्या समोर मांडले। अदानींच्या रूपात भविष्यामध्ये एकाधिकारशाहीचा काय फटका बसू शकतो यावरही त्यांनी भाष्य केलं। अर्थात यावेळीही त्यांच्या टार्गेटवर भाजप आणि गौतम अदानी होते।